अंजनगाव सुरजी शहरासह तालुक्यातील जनतेला विजेची समस्या डोकेदुखीचा विषय झाला आहे। वारंवार वीज प्रवाह खंडित होणे, भरमसाठ येणारे वीज बिल यावरून ग्राहक त्रस्त असताना महावितरणाकडून ग्राहकांना वीज बिल भरून सुद्धा वीज मंडळाकडून म्हणावी तशी ग्राहकांना सुविधा मिळत नसल्यामुळे महावितरण कंपनीच्या वीज समस्येबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला असून सकाळी 11:30 वाजता जुना स्टँड परिसरातील आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सचिन गावंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा महावितरण कंपनीला दिला आहे। त्यामध्ये त्यांनी अभियंता यांच्यावर मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचे तसेच तक्रारी केल्यावरही तक्रारीचे निवारण होत नसल्याचे व पैसे भरून सुद्धा वेळेवर मीटर व डीपी मिळत नसल्याचे आणि वीज मित्र हे मनमानी कारभार करत असल्याचे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। या समस्यांचे निराकरण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिन गावंडे यांनी दिला आहे। सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की आमची जी भूमिका आहे हे जनतेच्या सेवेसाठी राहते आणि नेहमी शिवसेना उभाटा गट हा जनतेच्या सेवेसाठी अंजनगाव सुरजी तालुक्यात किंवा विधानसभेत हा नेहमीच पद्धतशीररित्या काम करत राहतो आणि त्याच्यानंतरही अधिकारी कोणी कामचुकारपणा करत असेल म्हणजे नेहमीप्रमाणे आमचे जे इथं अभियंता आहेत नंदवंशी साहेब ते 24 तास इथं नसतात आणि त्यांची जे प्रॉपरली जसं एखाद्या अधिकाऱ्याला स्थायी स्वरूपात राहावं लागते ते नसतात, पण तरीसुद्धा कधी कधी 5 मिनिटं लाईन जाते, 5 मिनिटं लाईन येते। तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि हे संपूर्ण प्रश्न आमचे पूर्णत्वास गेले नाही तर शिवसेना स्टाईलनं आम्ही आंदोलन करू। लोकांचे माझ्याकडे जे अर्ज आलेले आहेत, लोकांचे जे माझ्याकडे जे रोज माझ्याकडे येऊन लोक जे कंप्लेंट करतात, अर्ज करतात, त्या लोकांच्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि गरीब लोकांच्यासाठी आपण हा जे तुमच्याकडे आम्ही पत्रकार परिषद म्हणून आम्ही जी घेतलेली आहे ती आम्ही या लोकांना म्हणजे या लोकांना न्याय देण्यासाठीच घेतलेली आहे। त्या लोकांना रात्री बेरात्री जर जे लोड शेडिंग होते आणि त्या लोकांना शेतामध्ये जाऊन खूप मोठा त्रास होते, साप निघतात, विंचू वगैरे जे काही प्राणी त्यांना जे दुखापत होते। बरेचशा ठिकाणी अशी घटना झालेली आहे की लोक आमचे शेतकरी बांधव दगावलेले आहेत। तर ह्या ज्या जीवितहानी आहे जे होते हे न होता जर या लोकांनी म्हणजे ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो की अधिकारी लोकांनी जर दखल घेतली तर आम्हाला काही बोलण्याची गरज राहणार नाही। लोकप्रतिनिधी म्हणून मी एवढंच बोलतो की अधिकारी लोकांनी त्यांचं जे काम आहे त्यांनी ते व्यवस्थितरित्या केलं तर आम्हाला बोलण्याची संधी मिळणार नाही आणि आम्ही त्यांना का बोलावं, ते जर काम व्यवस्थित करत असतील तर आम्हाला बोलायचं काही कामच नाही आहे। लोकांच्या ज्या समस्या आमच्याकडे येतात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यापुढे मांडणार नाही तर पुन्हा पुढे मांडणार आहे आणि काम करणारे अधिकारी तेच आहेत। अशा सगळेच अधिकारी असे नाही आहेत, पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांचे फोन नेहमी बंद राहतात आणि फोनवर ते मिळत नाहीत। मग सर्वसाधारण लोकांना, सर्वसाधारण शेतकऱ्यांना अगर समजा ते फोनवर भेटले नाही किंवा ऑफिसमध्ये भेटले नाही तर त्यांनी त्याचं ग्रहण कोणाकडे मानावं। आणि माझं एक मत महत्वाचं आहे की जे लोक त्यांच्याकडे काही कंप्लेंट घेऊन जातात ते गरीब लोक असतात, काही लोकांना काही समजत नाही, काही लोकांना काही गोष्टीचं ज्ञान नसते, त्या लोकांना त्यांनी त्यांच्या कंप्लेंटचं निरासन करावं असं माझं मत आहे। कारण त्या लोकांना त्यांनी जर समजून सांगितलं की बाई हे असं आहे, भाऊ हे असं आहे, तर त्या लोकांची बरीचशी समजूत निघेल आणि बरेचसे कंप्लेंटा दूर होतील। काय होते हे लोक जर त्यांच्यासोबत अरे रवीनं बोलले जा मग बोलू आता आम्हाला तेच असं बोलणं बरोबर नाही, योग्य नाही आहे। अगर अशा कंप्लेंटा कोण्या अधिकाऱ्याच्या माझ्याजवळ आमदार म्हणून आल्या तर मी माझ्या पद्धतीनंच त्यांना उत्तर देईन। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।